द डीप डाईव्हच्या या नव्या सखोल चर्चेत स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो शैक्षणिक मानसशास्त्राचा गाभा आहे. अगदी बरोबर. आणि आजचे आपले स्रोत ह्याच विषयावर म्हणजे अभिरुची किंवा इंटरेस्ट ह्या संकल्पनेवर प्रकाश टाकतात. हो, कारण विचार करा, 2 विद्यार्थी एकाच वर्गात बसलेत. एक खिडकीबाहेर शून्यात नजर लावून बसलाय हां, आणि दुसरा मात्र पूर्णपणे मग्न होऊन शिक्षकांचे शब्द टिपतोय. आपण सहसा पटकन गृहीत धरतो की हा बुद्धिमत्तेचा फरक आहे. हो ना? जो लक्ष देतोय तो हुशार आणि जो बघत नाही तो कच्चा, असा आपला समज असतो. पण आजच्या आपल्या ज्या शैक्षणिक नोट्स आहेत त्या एका वेगळ्याच वास्तवाकडे बोट दाखवतात. हा मेंदूच्या क्षमतेचा फरक नाहीये. नक्कीच नाही. हा फरक एका अदृश्य इंजिनचा आहे, ज्याला आपण अभिरुची म्हणतो. चला हे जरा सविस्तर समजून घेऊया. कारण आपण अभिरुचीला फक्त एक वरवरची आवड समजण्याची चूक करतो. हो, खरं तर ती विद्यार्थ्याच्या यशाची गुरुकिल्ली ठरू शकते. अगदी. नोट्स वाचताना मी विचार करत होते की ही किती गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. मुळात अभिरुची म्हणजे नक्की काय? मानसशास्त्रात याला अवधानाची गुरुकिल्ली असं म्हटली आहे. म्हणजे एखादी गोष्ट मनापासून जाणून घेण्याची ओढ. अच्छा. यात अनेक विचारवंतांच्या व्याख्या आहेत. जसं की क्रो आणि क्रो यांच्या मते अभिरुची ही एक प्रेरणादायी शक्ती आहे जी व्यक्तीला एखाद्या वस्तू किंवा क्रियेकडे लक्ष देण्यास प्रवृत्त करते. म्हणजे ती एका चुंबकासारखी आहे असं म्हणायचं का, जी आपल्या लक्षाला आपोआप स्वतःकडे खेचून घेते? अगदी चपखल उदाहरण आहे हे. वुडवर्थ यांनी सुद्धा याला कुतूहलाची आणि लक्ष देण्याची अवस्था म्हटलंय. पण इथे मला एक प्रश्न पडलाय, कारण मी वाचलं की गेट्स यांच्या मते ही विशिष्ट कृतीवर केंद्रित होणारी एक भावना आहे. बरोबर. मग जर ही फक्त एक भावना आहे, म्हणजे समजा मला एखादं चित्र पाहून बरं वाटलं, तर ती भावना अचानक क्रो आणि क्रो म्हणतात तशी प्रेरणादायी शक्ती कशी काय बनते? इथे एक आकर्षक बाब अशी आहे की सुरुवातीला ती खरोखरच फक्त एक कुतूहलाची अवस्था असते. अच्छा. जेव्हा तुम्ही एखादी नवीन गोष्ट पाहता तेव्हा तुमच्या मेंदूत एक हलकीशी ठिणगी पडते. ही ती भावना आहे. म्हणजे नुसतं बघून बरं वाटणं. हो, पण जेव्हा ही भावना तुमच्या मेंदूला प्रश्न विचारण्यास भाग पाडते की हे असं का आहे किंवा हे कसं काम करतं, तेव्हा ती निष्क्रिय राहत नाही. अरे वा. ती तुम्हाला कृती करायला भाग पाडते. तुम्ही अधिक माहिती शोधता. म्हणजेच भावना आता शक्तीत रूपांतरित झाली आहे. म्हणजे ती नुसती ठिणगी नाही, तर तो लागलेला वणवा आहे. मेंदूला जेव्हा जाणवतं की इथे काहीतरी अर्थपूर्ण आहे, तेव्हा तो तिथे केंद्रित होतो. अगदी बरोबर. पण मग ही जी प्रेरणादायी शक्ती आहे ती सर्वांमध्ये एकाच प्रकारची असते का, की ती वेळेनुसार बदलते? इथेच आपण अभिरुचीच्या प्रकारांकडे वळतो. स्रोतांमध्ये याचे 4 मुख्य प्रकार सांगितले आहेत. ते कोणते? पहिला प्रकार म्हणजे प्राकृतिक अभिरुची, जी मुलांमध्ये उपजत किंवा स्वाभाविक असते. जसं की नैसर्गिक कुतूहल किंवा खेळण्याची आवड. होय. आणि दुसरा प्रकार म्हणजे संपादित अभिरुची, जी अनुभव, प्रशिक्षण किंवा परिस्थितीमुळे निर्माण होते. इथे एक अतिशय रंजक गोष्ट समोर येते. हे वाचताना मला एका स्मार्टफोनची आठवण आली. अच्छा, कसं काय? म्हणजे बघा, प्राकृतिक अभिरुची ही एखाद्या स्मार्टफोनमध्ये आधीपासून असलेल्या प्री इन्स्टॉल्ड ॲपसारखी आहे, जसं की कॅमेरा किंवा क्लॉक. क्या बात आहे. खूपच छानसं अदृश्य आहे. हो ना? आणि संपादित अभिरुची म्हणजे आपण गरजेनुसार डाउनलोड केलेले ॲप्स. समजा मला भाषा शिकायची आहे, तर मी ॲप डाउनलोड करते. अगदी बरोबर. आणि या सादृश्यात आपण स्रोतांमधला तिसरा प्रकारही बसवू शकतो, तात्कालिक अभिरुची. अच्छा, म्हणजे काय? तात्कालिक म्हणजे अत्यंत क्षणिक अभिरुची. समजा तुम्ही ते नवीन ॲप फक्त एकदा उघडून पाहिला आणि नंतर विसरून गेलात. म्हणजे रस्त्यावरून जाणारी एखादी वेगळी गाडी पाहून वाटणारं क्षणिक आकर्षण. हो. आणि चौथा प्रकार आहे स्थायी अभिरुची, जी दीर्घकालीन असते आणि स्थिर राहते. पण मग मला सांगा, एखादी तात्कालिक किंवा क्षणिक अभिरुची स्थायी अभिरुचीमध्ये बदलणं शक्य आहे का? नक्कीच शक्य आहे. आणि हाच तर शिक्षणाचा मूळ उद्देश आहे. ते कसं? तात्कालिक रुची ही केवळ एक ठिणगी असते. पण जेव्हा त्या ठिणगीला सकारात्मक अनुभव मिळतात तेव्हा मेंदू न्यूरल पाथवे तयार करतो. अच्छा. आणि योग्य परिस्थितीमुळे तिचे रूपांतर आधी संपादित आणि नंतर स्थायी रुचीमध्ये होते. म्हणजे अभिरुची ही असते किंवा नसते अशी गोष्ट नाहीये, तर तो एक प्रवास आहे. होय, अगदी तसंच. मग आता आपण वळूया अध्ययन आणि कंटाळ्याच्या विज्ञानाकडे. जेव्हा ही अभिरुची प्रत्यक्ष वर्गात वापरली जाते तेव्हा काय होतं? स्रोतांमध्ये स्पष्ट म्हटलंय की अभिरुची ही अध्ययनाची प्रेरणा स्रोत आहे. विद्यार्थी ज्या विषयात रस घेतो तिथे त्याचं लक्ष जास्त राहते. आणि जर ती नसेल तर?
विद्यार्थी कंटाळा आणि निष्क्रियता दाखवतो, बरोबर? होय, अशा वेळी त्याला गोंधळल्यासारखं वाटतं. तर या सगळ्याचा अर्थ काय? मला इथे एक व्यावहारिक मुद्दा मांडायचा आहे. बोला ना. प्रत्येक विद्यार्थ्याला बीजगणित किंवा इतिहास नैसर्गिकरित्या आवडेलच असं नाही. हे तर खरंय. मग जर एखादा विद्यार्थी गोंधळलेला दिसत असे तर तो फक्त विद्यार्थ्याच्या अभिरुचीचा अभाव आहे असं मानायचं का, की यात शिकवण्याच्या पद्धतीचाही दोष असू शकतो? जर आपण याचा मोठ्या चित्राशी संबंध जोडला तर उत्तर स्पष्ट मिळतं. कंटाळा आणि गोंधळ हे एक लक्षण आहे, आजार नाही. अच्छा, म्हणजे हा मेंदूचा डिफेन्स मेकॅनिझम आहे का? एक प्रकारे हो. जेव्हा विद्यार्थ्याला माहिती कंटाळवाणी वाटते तेव्हा तो निष्क्रिय होतो. म्हणूनच शिक्षकांनी अभिरुची निर्माण करणं गरजेचं असतं. हां, स्रोत सामग्रीचा गाभा आहे तर. हो, विद्यार्थ्यावर आळ घेण्यापेक्षा त्याच्यात ती अभिरुची कशी निर्माण करता येईल हे पाहणं जास्त महत्वाचं आहे. मग हे कसं करायचं? गोंधळ आणि निष्क्रियता दूर करण्यासाठी जाणीवपूर्वक अभिरुची कशी वाढवता येईल? हाच चर्चेचा सर्वात व्यावहारिक भाग आहे. नोट्समध्ये अभिरुची वाढवण्याचे अनेक मार्ग दिले आहेत. जसं की विविध शिकवण्याच्या पद्धती वापरणे? हो, चित्रांचा वापर, गोष्टी, प्रश्नोत्तर, संवाद आणि खेळातून शिक्षण देणं, वातावरण आनंददायी ठेवणं. हां, पण मला इथे एका विशिष्ट मुद्द्यावर थांबायचं आहे. हं, स्रोतात असं म्हटलंय की प्रोत्साहन, स्तुती आणि बक्षिसे देऊन रुची वाढवता येते. बरोबर. इथे मला थोडी शंका आहे. जर आपण विद्यार्थ्याला सतत बक्षीस देऊ लागलो तर त्याला फक्त त्या बक्षिसाची तात्पुरती सवय लागणार नाही का? हा खूप चांगला प्रश्न आहे. कारण यातून खऱ्या स्व-अध्ययनाची सवय जी स्थायी असते ती कशी निर्माण होईल? हे एक महत्वाचा प्रश्न निर्माण करते. खरं तर बक्षीस हे फक्त लक्ष वेधून घेण्यासाठी वापरलं जाणारं सुरुवातीचं साधन आहे. म्हणजे ती फक्त गाडी चालू करण्यासाठी लागणारी चावी आहे. अगदी बरोबर. तुम्ही फक्त स्टार्टरवर प्रवास करूच शकत नाही. मग पुढे काय होतं? जेव्हा शिक्षण आनंददायी वातावरणात आणि कृतिशील पद्धतीनं होतं, जसं की खेळ आणि संवादातून, तेव्हा विद्यार्थ्याला त्यात मजा येऊ लागते. अच्छा. आणि एकदा का त्याला तो आनंद मिळू लागला की मग बाह्य बक्षिसांची गरज उरत नाही. बाप रे, म्हणजे विषयच त्याच्यासाठी बक्षीस बनतो तर? होय, आणि यातूनच स्वतःहून शिकण्याची म्हणजेच स्व-अध्ययनाची आंतरिक प्रेरणा मिळते. याने स्मरणशक्ती आणि आकलन क्षमता नक्कीच वाढत असेल. कैक पटीने वाढते. केवळ माहिती मेंदूत कोंबण्यापेक्षा मेंदूची भूक वाढवणं हे जास्त महत्वाचं आहे. शिक्षकाने याचा विचार करायलाच हवा. यावरून मला एक गोष्ट जाणवते की अभिरुची म्हणजे केवळ वेळ घालवण्याचा छंद नाहीये. नाही, अजिबात नाही. ती एकाग्रता आणि आकलन यांना चालना देणारी मानसिक ऊर्जा आहे. खरंच. आणि जर आपण एखादी नवीन गोष्ट शिकताना गोंधळून जात असू तर स्वतःच्या क्षमतेवर शंका घेण्याची गरज नाही. अगदी बरोबर. त्या विषयातील अभिरुची किंवा तो शिकण्याची पद्धत बदलून पाहणं जास्त गरजेचं असतं. हो, आणि हे केवळ विद्यार्थ्यांसाठी नाही तर आपल्या सर्वांसाठी लागू पडतं. नक्कीच. आणि याच मशागतीवरून आपण एका अत्यंत अस्वस्थ करणाऱ्या मुद्द्याकडे वळतो. कोणता मुद्दा? आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचं अल्गोरिथम आपल्याला फक्त आणि फक्त आपल्या प्राकृतिक अभिरुचीच्या गोष्टी दाखवत असतात. जे आपल्याला आधीपासून आवडतं तेच ते पुन्हा पुन्हा दाखवतात. हो, पण स्रोत्यांनी म्हटल्याप्रमाणे यशासाठी संपादित अभिरुची विकसित करणं आवश्यक असते. अगदी बरोबर. तर प्रश्न हा आहे की सतत सोप्या आणि आवडणाऱ्या गोष्टी पाहत राहिल्यामुळे कठीण पण महत्वाच्या विषयांमध्ये अभिरुची निर्माण करण्याची आपली क्षमता आपण गमावत तर नाही हो ना? अरे बापरे, हा खरंच विचार करायला लावणारा मुद्दा आहे. हो ना. आपला मेंदू फक्त प्री इन्स्टॉल्ड ॲप्सवर चालण्याची सवय तर करत नाहीये ना? या प्रश्नावर आपण सर्वांनी विचार करायला हवा. नक्कीच. हा अत्यंत प्रक्षोभक आणि गरजेचा विचार आहे. याच विचारासोबत आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया. लवकरच भेटूया एका नवीन आणि रंजक विषयासोबत.